नमस्कार. अपर्णा रंजना नाईक यांच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत. मी आरती गुप्ते त्यांच्याच रहस्यकथा रंजूच्या ह्या पुस्तकातली एक कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे कोचिंग क्लास. मुकेश धारीवाल कोचिंग क्लास राजस्थान कोटा इथे असलेला अलीकडे खूपच जोरात चालला होता. आजकाल बहुतेक मुलांना सरकारी नोकरी हवी असते. IAS, IPS अधिकारी असं व्हायचं असतं आणि म्हणूनच त्यासाठी लागणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेस असतात. राजस्थानात तर कोचिंगसाठी कोटा फॅक्टर असंच संबोधलं जातं. तिथे प्रचंड स्पर्धा असते. अशा राजस्थानात मुकेश धारीवाल नावाच्या अतिशय हुशार, शिस्तप्रिय व्यक्तींनी कोचिंग क्लास काढला होता. धारीवाल सरांना मुलांनी मनापासून शिकावं असं वाटत होतं. त्यामुळे ते विद्यार्थी पारखून घेत. त्यांना मनापासून शिकवत असत. कडक शिस्त तर होतीच त्यांची, पण त्याबरोबर विद्यार्थ्यांची काळजी पण तेवढीच. अगदी जातीने लक्ष असे. त्यामुळे अत्यंत हुशार मुलांनाच तिथे प्रवेश होता. फी पण कमी. त्यामुळे क्लासचं नाव अगदी पंचक्रोशीत झालं होतं. सरांना एकुलती एक मुलगी समीरा, बुद्धिमान, स्मार्ट, कायम टॉपर असलेली. पण सरांच्या अगदी उलट, सतत स्वतःच्या तोऱ्यात वावरणार, उर्मट. ती पण सरकारी परीक्षेला बसणार म्हणून वडिलांच्याच वर्गात दाखल झाली होती. अफाट बुद्धिमत्ता असल्याने आपण सतत पहिलंच असावं ही भावना. तिने पण स्वतःची एक गँग तयार केली होती. वडील पॉकेट मनी देत, ते सर्व ती मित्रमैत्रिणींवर उडवत असे. सगळे तिला घाबरून असत. धारीवाल सरांच्या पण हे लक्षात येत असे. वेळोवेळी ते तिला समजावत, पण उपयोग नाहीच. तिच्या या अहंगंडाला तडा लावला तो नुकतीच ॲडमिशन घेतलेल्या 2 मुंबईच्या मुलींनी, अभया फडके आणि सुजाता मराठे. दोघी अगदी मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन मुली, अत्यंत हुशार. अभयाला व्हायचं होतं IAS अधिकारी आणि दुसरी सुजाता उंच, अंगापिंडाने मजबूत. पहिल्यापासूनच तिला पोलीस अधिकारी व्हायचं होतं, IPS अधिकारी. मनापासून दोघी अभ्यास करणाऱ्या, सरळ स्वभावाच्या. आणि दोघींमध्ये गुण म्हणजे अभयाचा अत्यंत सुंदर आवाज आणि सुजातात असलेलं नृत्य नैपुण्य. अभ्यास सांभाळून त्या आपला छंद जोपासत होत्या. साहजिकच इतर मुलं त्यांच्याकडे ओढली गेली. मुलांना सुद्धा जरा करमणूक पाहिजेच की. हळूहळू दोघी सगळ्या मुलांच्यात आवडत्या होऊ लागल्या. समीराची लोकप्रियता थोडी थोडी कमी होऊ लागली. दोघींनी कल्चरल ॲक्टिव्हिटीज थोड्या प्रमाणात अभ्यास सांभाळून सुरू केल्या. मुलांना आता जरा अभ्यासाचं टेन्शन त्यामुळे कमी वाटू लागलं. धारीवाल सरांच्या परवानगीनेच हे चाललं होतं. आता कोचिंग क्लासमधली मुलं जोमाने अभ्यास करू लागली. कारण एक दिवस कल्चरल ॲक्टिव्हिटीचा असे, त्यामुळे अभ्यास संपवून मुलं त्याचाही आनंद घेत होती. पण नेमकं हेच समीराला प्रचंड खटकत होतं. तिच्यात गाणं, नृत्य, ॲक्टिंग असलं काहीच नव्हतं. बुद्धिमत्ता अफाट, पण जास्त लोकप्रिय अभया आणि सुजाता. तिचा जळफळाट सुरू झाला. आता तिच्या अवतीभोवती मुलं दिसेनात. फक्त उरला तो 5 जणांचा ग्रुप, 2 मुली आणि 3 मुलं. क्लासचं गॅदरिंग झालं. दोघींनी ते इतकं गाजवलं की धारीवाल सर पण चकितच झाले. कोणतीही स्पर्धा त्या अगदी लिहिलंया जिंकत. समीराचं जाता येता आता त्या दोघींना त्रास देणं सुरू झालं. जाता येता टोमणे मारणं, त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरून बोलणं, थट्टा करणं, वाईट साईट बोलणं असं सुरू होतं. सुजातानी अभयाला सांगितलंही की असू देत, जोपर्यंत शारीरिक इजा करत नाही तर लक्ष द्यायचं नाही. सरांची मुलगी आहे, आपण आपलं सबुरीने घेऊया. सरांना सुद्धा अलीकडे हे लक्षात येऊन खटकत होतं. त्यावरून ते समीराला रागवले सुद्धा होते. पण तिच्यावर कसलाच परिणाम होत नव्हता. तिला पण कळत नव्हतं आपण काय करावं. तिचा द्वेष आता मात्र उग्र रूप धारण करायला लागला होता. नंतर इतका वाढला की हिंसक विचार मनात येऊ लागले. माणसाचा एकदा मनावरचा ताबा सुटला की सारासार विचार करण्याची शक्तीच नष्ट होते. इथपर्यंत की त्या दोघींना नाहीसं करावं. पण कसं? त्यांच्या प्रांतात ड्रगचं प्रमाण खूप आहे.
त्यामुळे गुन्हेगारी खूप. घ्यावी का त्यांची मदत? पण लगेच बोभाटा होणार. तिने आपल्या मित्रांना सांगितलं. प्रथम त्यांना शॉक बसला, पण तिची दहशत आणि पैसे ह्यामुळे त्यांनी तिची मदत करायचं ठरवलं. सुपारी देऊन काम तमाम करायचं आणि इथला नाही तर लांब बंगलोरचा सुपारी किलर कोणाला काही कळणारच नाही. तिने गुन्हेगारांचं नेटवर्क शोधून काढलं. पण आता कारण शोधायला हवं, ते कसं मिळणार? आणि त्या दोघी पण एकत्र पाहिजेत. पण तिला वाटत होतं का तिचं सुदैव म्हणून का काय, ती संधी अचानकच चालून आली. ती अशी की एका मोठ्या शहरात गायन आणि नृत्य अशी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती. बक्षिसाची रक्कमही मोठी होती. दोघींनी धारीवाल सरांना विचारून त्यात भाग घ्यायचं ठरवलं आणि नेमकं तेच निमित्त समीराला गवसलं. आता ती दोघींशी गोडगोड बोलू लागली. त्यांना पटवलं की तुम्ही जिंकलात ना तर कोचिंग क्लासचं नाव पण मोठं होईल आणि तुम्हाला पण बक्षीस मिळेल. दोघी आधी नाही नाही म्हणत होत्या, पण शेवटी तयार झाल्या. आता सुरू झालं समीराचं षडयंत्र. दिवस ठरला होताच. तिने क्लासमधल्या सर्वांना एकत्र केलं आणि सांगितलं की आपल्याला एक दिवस सुट्टी घेऊन अभया आणि सुजाताला चीअरअप करायला जायचंय. आपण बसनी पुढे जाऊ आणि त्यांना टॅक्सी करून देऊ, कारण त्यांना दगदग नको ना, पुढे स्पर्धेत भाग घ्यायचा आहे ना. मुलांना अतिशय आनंद झाला. एकत्र जणू काही पिकनिक आणि बाकी शिवाय स्पर्धाही बघायला मिळणार. म्हणून समीराने दुपारी सुपारी किलरला कॉल केला. दोघींचे फोटो पण पाठवले, तारीख पाठवली. सांगितलं की जाताना एक डोंगराळ भाग लागतो. चढ चढलास की आरडाओरडा करायचा की गाडीचे ब्रेक फेल झालेत, मुलींनो तुम्ही मागच्या दाराने उडी मारा. स्वतः पुढून उडी टाकून जीव वाचवायचा आणि मागचं दार तर उघडणार नाहीच, कारण पुढच्या बाजूनी ऑटोमॅटिक लॉक करूनच ठेवायचं. गाडी वेडीवाकडी होऊन खोल दरीत पडेल असं करायचं. काम झालं की मला कॉल करायचा. सगळ्यांना अपघातच वाटेल. मी खूप रडायचं वगैरे नाटक करीन, कोणाला काही समजणार नाही. ठरल्याप्रमाणे मुलं निघाली. बस पुढे गेली. अभया सुजाता टॅक्सीने निघाल्या. ड्रायव्हर होता सुपारी किलर, अगदी अदबीने करून गोडगोड बोलणारा, मध्येच गाणी लावून मुलींची करमणूक करणारा, हवं नको ते विचारणारा. अभया सुजाता अगदी रिलॅक्स झाल्या, गप्पा गोष्टी करू लागल्या. अर्धा पाऊण तास झाला आणि तो डोंगराळ भाग सुरू झाला. दोघी आजूबाजूचं सौंदर्य बघण्यात गुंग असताना अचानक ड्रायव्हर ओरडायला लागला, गाडीचे ब्रेक निकामी झालेत, मुलींनो तुम्ही मागून दारं उघडून उड्या मारा. स्वतः समोरून उडी मारून जीव वाचवला. पण मुलींना कुठे दार उघडता येते? बिचाऱ्या, मृत्यू समोर दिसत होता आणि गाडी दरीत कोसळलीच. समीराला फोन आला, मॅडम तुमचं काम फत्ते झालं आहे, पण एक प्रॉब्लेम झाला, माझा नाईलाज झाला. असं झालं तरी काय? समीरानं विचारलं. अहो मॅडम, डोंगर चढताना एका माणसाची गाडी बंद पडली होती. लिफ्ट मागत होता, थोडा वयस्क वाटत होता, पाऊस पडत होता, मध्येच येऊन उभा राहिला. मुली पण म्हणाल्या घेऊया त्यांना. आणि काय सांगू मॅडम, ते एकमेकांना ओळखतच होते. त्यांच्या इंग्लिशमध्ये गप्पा सुरू होत्या. मग वळण आल्यावर मी उडी घेतली आणि तिघांसकट गाडी दरीत कोसळली. माझा नाईलाज झाला, बिचाऱ्याचा नाहक जीव गेला. निळ्या रंगाची मारुती अजूनही डोंगर पायथ्यापाशी उभी असेल. जातो मी आता बंगलोरला. ते ऐकून समीराच्या शरीरातून एक भीतीची लहर गेली. तिने बस ड्रायव्हरला ताबडतोब बस मागे घे असं सांगितलं. फास्ट गाडी चालव, ती ड्रायव्हरला सांगत होती. मुलींना काही कळेच ना. असं का? समीरा देवाकडे प्रार्थना करत होती. काय ते कोणालाच कळत नव्हतं आणि तिचा संशय खरा ठरला. पटकन खाली उतरली. अपघात तर झालाच होता आणि तिच्या काळजात चर्र झालं जेव्हा दरीच्या पायथ्याशी असलेली तिच्या वडिलांची निळी मारुती मोटार नजरेस पडली तेव्हा. काय सांगणार होती ती इतरांना? धाय मोकलून रडू लागली. सगळ्यांना समजलं की आज धारीवाल सर पण होते. पण काय झालं ते तिला आता लक्षात आलं. ती सुपारी किलर सांगत होता ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिच्या वडिलांनीच लिफ्ट मागितली होती.
किलरला काहीच माहीत नव्हतं. फोटो फक्त दोघींचेच होते. त्याचं असं झालं. धारीवाल सरांना समीरा व तिच्या मित्रांवर अजिबातच विश्वास नव्हता. तिथे काही गडबड होऊ नये म्हणून कोणालाही न सांगता ते स्वतःच गाडी घेऊन निघाले. मुली टॅक्सीतून गेल्या होत्या. त्यामध्ये चहा आणि नाश्ता घेण्यासाठी मेन रोडवरून बायपास रोडला गेल्या. मधल्या काळात सर पुढे निघून गेले आणि त्यांची गाडी बंद पडली. पाऊस पडत होता. यांच्याकडे लिफ्ट मागितली. साधारण वयस्क माणूस म्हणून ड्रायव्हरनी त्यांना गाडीत घेतलं. मुलींना सरांना बघून अत्यंत आनंद झाला. ते इंग्लिशमध्ये बोलत होते. ड्रायव्हरने विचार केला, ह्यांना आता सोडून उपयोग नाही, मारण्याशिवाय पर्यायच नाही. समीराचं रडणं थांबतच नव्हतं. काय करून बसले मी हे? माझ्या वडिलांचा जीव मीच घेतला. जन्मभर असंच दुःखात होरपळत राहावं लागणार. तिच्या पराकोटीच्या द्वेषाने 3 जणांचे जीव गेले. शेकडो मुलांचे करिअर बर्बाद झाले. एक ऋषितुल्य शिक्षक समाजाला मुकला. आज कोचिंग क्लास पूर्णपणे बंद आहे. जळमटं लागली आहेत. समीरा जवळजवळ वेडी होऊन शून्यपणे कोचिंग क्लासकडे बघत बसलेली असते, शेकडो मुलांचे भवितव्य समाप्त करून. धन्यवाद.